आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। दिव्या, अंग दुखतंय का अजूनही? अरे सगळं दुखते चंदन, तुला काय सांगू। पाय दुखतायत, कंबर दुखते, सगळंच दुखतंय। बरं बरं, तू एक काम कर, तू झोप थोडा वेळ, आपण या विषयावर नंतर बोलू। झोप, चल 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 चल। हळू 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 हळू। हॅलो, ओ हिरो, काय कुठे लक्ष आहे? नाही काही नाही। बरं ऐक ना, मी काय म्हणत होतो, तू राहू दे ना, सगळं मी करतो अगं। अरे त्यात काय आहे? मला छान वाटतंय। आज तुम्ही सगळ्यांनी किती छान सेलिब्रेशन केलंय। तुमचं कौतुक वाटतंय ना, म्हणून मदत करतेय। नाही तशी चांगली आहेस तू। हो का? आणि अशी अशी नाहीये का चांगली? अशी फार कठीण आहेस। पण सिरियसली मी काय म्हणतो अर्चना, जरा राहू दे ना हे सगळं, मी करतोय ना अगं। काय तुला उगाच दगदग करायची आहे? तुला नकोय का मी इथे? तुला मला पाठवूनच द्यायचंय का? नाही तसं सांग ना, जाईन मी। अगं असं काही नाही अर्चना। मग करू दे। तू ऐकणार नाहीस ना? आ? ऐकायला येत नाहीये रे, काही बोलतोयस का तू? ऐक ना, तू जरा बाहेरच्या खुर्च्या टेबल वगैरे ते उचलतेस का? ही कढई तुला उचलता येणार नाही, ही खूप जड आहे। मुलींना कमी लेखतोस का तू? मी कधी म्हंटल का असं कमी लेखायचं काय त्याच्यात? शिवाला सांगू का? अगं ती कढई जड आहे, तुला सवय नसेल उचलायची म्हणून बोललो मी। सवय आहे आणि खूप ताकद। उचला बघ। हळू। अगं अरे बस 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 बस, काय करते? बोललो होतो ना जड आहे। हा? जड आहे ना, जरा सांभाळून करत त्या गोष्टी। मी ते भांडे उचलते। उचल। हा। अरे काय 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 झालं का? सॉरी बोललो होतो ना नको उचलू म्हणून। सॉरी सॉरी। काय ना तू पण। तू ये मग कसा वाटला माझा महाल? छी, किती वास येतो इथे। बस 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 इथे? हा मग काय? मी तुला इथे मुद्दामून बोलावून घेतलंय, म्हणजे तुला कळलं पाहिजे तुझा नवरा इथे किती छान आनंदात राहतोय ते। टोमणे मारतोस? हो, कारण तुला तर माझी काही पडलेलीच नाहीये, आणि आता तर तू मला त्या घरात पण येऊन देत नाहीयेस, हो की नाही? तुझं बरं आहे का? तुझं मस्त चाललंय आयुष्य। काय माझं मस्त चाललंय असं वाटतंय तुला? आणि तुला काय वाटतं मी तिकडे मजेत राहते? तिकडे खूप प्रॉब्लेम चालू आहे, मी खूप सहन करते। हो, सांग नक्की काय काय सहन करतेस तू? जाऊ दे ना, हे बघ आपण काहीतरी करूया, मी काहीतरी करते। काहीतरी नाही, तुला ना आत्ता हे ठरवायचंय की तू नक्की कुणाच्या बाजूने आहेस, माझ्या का तुझ्या घरच्यांच्या? तू सतत सतत तेच प्रश्न विचारू नकोस मला। तुला सांगितलंय ना मी, हे बघ जर मी तुझ्यासोबत आले ना सुहास, तर आपल्या हातात काहीच येणार नाही। मी का तुझ्या घरचे? तुला कसं समजावू मी? हे बघ मी थोडे पैसे घेऊन येते, तू चांगलं हॉटेल बघ, इथे नको राहूस, मग झालं? नाही नाही अजिबात नाही। हे बघ, तुला जर घर सोडायचं नसेल ना, तर तुला काहीतरी करावं लागेल लगेच। कळतंय का मी काय म्हणतोय ते? काय करावं लागेल? सांग।
हे बघ 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 बघ. काय बघ तर हे तर आपले फोटोज आहेत ना, ते प्लॅन केलेलं तेव्हाचे. हम्म. मग तू हे मला का दाखवतोस? मूर्ख आहेस तू? ब्लॅकमेल करतोयस मला? सुहास, डिलीट करते मी, बघ आता. हे फोटो मी तुला मुद्दामून दाखवतोय म्हणजे तुझ्या लक्षात राहील. तू जर लवकरात लवकर काही केलं नाहीस तर मग मला काहीतरी करावं लागेल. काहीतरी म्हणजे काय? मी काय करीन, मी घरी येईन आणि हे सगळे फोटो तुझ्या घरच्यांना दाखवीन. मग काय होईल, तुझ्या घरचे तुला सुद्धा घराबाहेर हाकलतील. मग आपण एक काम करूया, आपण ना मस्त एखाद्या फुटपाथवरती ना झोपडी बांधूया आणि छान आनंदात राहूया. काय? सुहास, आपण हे सगळं प्रॉपर्टी मिळवण्यासाठी केलं होतं ना? हो, असा कसा विसरेन मी. ती प्रॉपर्टी तर हवीच आहे, पण ती कशी मिळवायची ना ते आता मी बघेन. पण आता हे मी अजिबात सहन करणार नाही. कारण काय, प्रत्येक वेळी डाव आपण दोघं मिळून खेळतो, पण तो डाव जर उलटा पडला तर त्याची शिक्षा फक्त मलाच होते. हे बघ ऐक. सुहास, असं का करतोयस तू माझ्यासोबत? मी बायको आहे तुझी, तुझ्यासोबत प्रत्येक ठिकाणी उभी राहिली आहे मी. हो, पण आज जे मी इथे जे राहतोय ना तो एकटाच राहतोय आणि त्याला जबाबदार फक्त तू आहेस. कळत कसं नाहीये बघ, घरची सिच्युएशन तशी नाहीये म्हणून मी काही करू शकत नाहीये ना. पण मला वेळ दे, मी करेन ना काहीतरी. ते आता तू बघ काय करायचं नक्की ते. पण जर तू काही केलं नाहीस तर मात्र मला उद्या सकाळी घरी यावं लागेल. हां, आणि या फोटोचं मस्त हॉलमध्ये ना प्रदर्शन मांडावं लागेल. हे बघ, हा एक फोटो आहे, हा छान दिसेल एंट्रीलाच. तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा करून आणते. बरं. हा, बस. आईच्या गावात कुठे चालली? काय पिकनिकला वगैरे चालली काय? वस्तीत जाते. का? हो वहिनी, ऍक्च्युली तुलाच विचारायचं होतं की तुझ्या घरी मी काही दिवस राहिले तर चालेल ना? कशाला पण? अगं का, काय झालं? ऍक्च्युली मला प्रूव्ह करायचंय की माझं रॉकीवर खूप प्रेम आहे आणि मी त्याच्यासोबत कोणत्याही परिस्थितीत राहू शकते. राहू शकतेस की, मग आम्हाला खात्री आहे की तू राहू शकतेस. पण त्या दोघींना नाही माहित ना. काय पण काय, नीट सांग काय झालंय? ऐक संपदा, मला असं वाटतंय की त्या दोघींना असं काही म्हणायचं नसेल ना. मी बोलतो त्यांच्याशी. नाही, मला त्यांच्या बोलण्याचं वाईट वाटलंय किंवा राग आलाय असं काहीच नाहीये. मला त्यांचं बोलणं पटलंय म्हणूनच मी त्यांना माझा फोन पण देऊन टाकला ना. हे बघ, मला माहिती आहे सगळे कंडिशन्स की मी किती लाडागोडात वाढली आहे, कशी वाढली आहे. मला हवं ते सगळं माझ्या हातात तेव्हाच्या तेव्हा मिळालंय. त्यामुळे मलाच बघायचं एकदा की मी असं केलं तर मला हे सगळं अचानक माझ्या अंगावर जेव्हा गोष्टी पडणार आहेत तेव्हा मला हे सगळं जमणार आहे का.